मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही लाभार्थ्यांनी माहिती भरताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडल्याचं समोर आलंय। अशा लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत। 3 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहेत। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड आणि वेगवेगळे कागदपत्र घेऊन सरकारकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मागायला आलेले आहेत। खरं तर अनेक महिला आहेत, अनेक गावातील महिला आहेत। कशाला कागद आणले इथं? लाडक्या बहिणीचे पैसे मागायला। कशाला कागद आणले? लाडक्या बहिणीचे पैसे काय मिळत नाहीत लाडक्या बहिणीचे? काय माहित, आता सरकारलाच माहिती आहे। निवड पात्र होतो निवडणुकीच्या वेळेस, आता पात्र का नाहीत असं कसं झालं? निवडणुकीच्या अगोदर पात्र, निवडणुकीनंतर अपात्र? काय माहित, आता सरकारला माहिती आहे। आम्ही कागदपत्र घेऊन आलो। हे काय कागद आहे? राशन कार्ड कोणी सांगितलं? इथं सांगितली तहसील कार्यालयात, आम्ही घेऊन आलो। सर, लाडक्या बहिणीला आजवर हे केलं, पहिल्यानं कोंबडी दाणे टाकले आणि आशाला लावलं आणि आता आम्हाला बंद केलं। कोंबडीला दाण्यासारखं टाकल्यासारखं सरकारनं या ठिकाणी आम्हाला आशेला लावलं। आता का बंद केलं? आता का बंद केलं आता तुम्ही सांगा। पाणी फड्या आईच्या धंद्यावरच आहे। किरकोळ व्यवसाय करणारी महिला आहे, कधीपासून लाडकीचा बंद झाला लाभ? जून पासून झालाय। बंद झालेला आहे आमचा लाभ। पुन्हा एकदा महिलेकडे जाणार आहे? आम्हाला कसं आता सावतर बहीण केलं, मग आजवर सखी बहीण होती, पहिले सक्की बहीण, आता कसं काय सावतर बहीण केली? पैसे बंद करून मग सरकार म्हणजे केवायसी करा। हो, केवायसी करा, आधार कार्ड चक्कर घातली, आता काही डबल हे होईल तर आता इथं सर ऑफिसला पण आलो तर आता आधी आमचे आता राशन कार्ड आणि हातात बाळ घेऊन सकाळपासून तुम्ही उन्हात आणत आले। तिथं बसलो।